हाय फ्रेंड्स, वेलकम. तुम्हाला जर भारताचा नकाशा निसर्गामधला बघायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवातीलाच आमच्या स्वागतासाठी माकडं उभे होते. छोटे छोटे माकडं होते. त्यानंतर आम्ही त्या पार्कला एंट्री झालोय. इथं जाताच दोन स्कूल बस दिसल्या, म्हणजे बस दिसल्या, त्यामध्ये स्कूलची पिकनिक वगैरे आली होती आणि तिथं जेवायला पण बनत होते शाळेतल्या मुलांसाठी वगैरे. तर गाडी पार्किंगला लावली आम्ही आणि तिथंच माकडं होते आमच्या गाडीजवळच. आम्हाला भीती वाटत होती, हे पण घाबरले होते, कारण माकडं डायरेक्ट अंगावर उड्या वगैरे मारतात म्हणून भरपूर माकडं होते. मग हे आम्ही थोडं गाडीच्या बाजूला गेलो, तिकीट वगैरे काढलं. तोपर्यंत आम्ही जे खायच्या वस्तू घेतल्या होत्या ना छोट्या-मोठ्या, ते माकडं घेऊन गेले. आणि ह्या एरियाचे नाव आहे, या पार्कचं नाव आहे आली सागर. येथे ना खूप छान भारताचा नकाशा होतो आणि एवढं सुंदर दृश्य आहे. रंगीबेरंगी फुलं, झाडं, पानं वगैरे खूप छान. आणि खूप शाळेच्या इथं ट्रिप पण आल्या होत्या आणि मुलं पण एवढे छान चालत होते त्यांचे एन्जॉयमेंटनी, एकमेकाच्या खांद्यावर हात वगैरे ठेवून. तर शाळेचे दिवस खरंच खूप छान असतात. आपल्याला काही दुनियादारीशी काही घेणं-देणं नसतं, काही संबंध नसतो. आपल्याच मैत्री वगैरे खूप छान. हे बघून तर खूप छान वाटत होतं. लहानपणाची आठवण येत होती शाळेच्या दिवसांची. चालत समोर गेलो. समोर सगळीकडे फोटोशूट चालू होतं. शाळेच्या मुलांची पिकनिक होती. काही मुलं डान्स करत होते. तर काही जण असंच बोटिंग वगैरे, काही इथं बोटिंग पण आहे. छोटंसं डबकं आहे. म्हणजे जे माणसं जास्त पाण्याला घाबरतात वगैरे, त्यांना आवडत नाही म्हणा, तर त्यांच्यासाठी आहे इथं डबकं. तिथं पण बोटिंग होती. खूप छान होतं ते पण. आणि एक कपल होतं ज्यांना बोट चालवता येत नव्हती. तिथं ना ड्रायव्हर नसतो, आपणच बोट चालवायची असती. तर त्यांना ते अरेंज करता येत नव्हतं, कुठं जायचं काय नाही वगैरे. ते एक झाला किस्सा. त्या जागी थोडेसे फोटो वगैरे काढले आणि एका ब्रिजवरून आम्ही मेन दृश्य आहे ना त्याच्याकडे जाण्यासाठी निघलो. पायऱ्या तर भरपूर होत्या. स्टार्टिंगला इथं जी आहेत ना पाणी वगैरे, तिथपर्यंत पायऱ्या कमी होत्या. पण जिथून भारताचा नकाशा दिसतो, त्या ठिकाणी जाण्यासाठी खूप म्हणजे खूपच पायऱ्या होत्या. एवढा दम लागला होता, कारण बऱ्याच दिवसानंतर घराच्या बाहेर पडलो वगैरे. तुम्ही बघता किती छान वातावरण आहे आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये पण हिरवेगार वृक्ष आहेत, कारण समुद्रकिनारा आहे. आणि कपल्स होते ह्या ठिकाणी, बरेच फोटोशूटचे कार्यक्रम होते, कोणी व्हिडिओ शूट करत होतं, प्रोफेशनली होतं सगळं. आणि आणि माकडं पण बरेच होते. आम्हाला तर भीती वाटत होती माकडांची, कारण काही जणांच्या हातातून वस्तू हिसकाटून घेताना बघितलेलं त्यांना. अंगावर वगैरे येतात. आमच्या गावात असे झाले 2-4 किस्से, की माकडं अंगावर वगैरे येतात म्हणून. असं बऱ्याच पायऱ्या चढून आम्ही पोहोचलेलो आहे तिथं. आता बघता तिथं तिथं पण बोटिंग आहे. बरेच लोक ह्या बोटमध्ये बसून समुद्रकिनारा बघतात. भारताच्या नकाशात जवळून वगैरे बघतात. इथं झाडं वगैरे तर आहेत, पण बसायसाठी अरेंजमेंट आहे. आणि हे बघा माकड जवळच बसलेलं आहे. तिथं त्याच्या समोर खुर्च्या चेअर्स आहे. त्या चेअर्सवर माणसं बसले तरी पण ते बसले. बघता तुम्ही, गर्दी बरीच आहे, तरी पण माकड हे घाबरत नाहीये कुणालाच. खूप माणसांच्या सवयीचं असण्यासारखे असणारच, कारण ते रोजच असतात आणि टुरिस्ट प्लेस आहे हा. आणि हे हिस्ट्रीमध्ये पण आहे. तुम्ही जर बघितला नसाल तर बघा, नैसर्गिक भारताचा नकाशा हा आली सागरमध्ये आहे, निजामाबाद जिल्ह्यामध्ये. तुम्ही बघू शकता, आमच्या निजामाबादपासून थोड्याच अंतरावर आहे. जर तुम्हाला इथली जर प्रॉपर माहिती असेल ना, तर मला सांगा. आणि नसेल ना, तर तुम्ही हिस्ट्रीमध्ये पण चेक करा आणि वाटलंस तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण माहिती आहे यामध्ये. इथं टुरिस्ट प्लेस आहे, तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता, इथं बघू शकता. आणि जसं जसं वर जाल ना, तसं तसं भारताचा नकाशा खूप क्लिअर दिसतोय. आम्हाला तो नकाशा पूर्ण क्लिअर बघायचा होता, म्हणून बऱ्याच पायऱ्या चढलो आम्ही. एवढं थकून गेलो होतो. तसं आम्ही पहिले एक वेळेस आलेलो आहे, पण तिथं ना वर कशाला जायचं म्हणून गेलो नाहीत. पण आता शाळेची ट्रिप होती, खूप मुलं जात होते, टीचर्सही जात होते. म्हणलं मुलांसोबत चला जावं वर, म्हणून मुलांसोबत आम्ही वर गेलोय. आणि हे ते पांढरे दगडच नसतात का, त्या पांढऱ्या दगडांचा माळ आहे, पूर्ण माळ. मी ना लहानपणी ह्या दगडांना म्हणायचे की रांगोळी बनते ह्यापासून, पण कदाचित ते संगमरवरी आहेत, मला माहीत नाही तेवढं. जर हे दगड संगमरवरी असतील तर कमेंटमध्ये सांगा, आणि नसतील तर ह्या दगडांना काय म्हणतात हे पण मला सांगा, कारण मला क्लिअरली तेवढी माहिती नाही आहे ह्याबद्दल. आणि आम्ही फायनली वर पोहोचलो. बघता तुम्ही किती क्लिअर दिसते भारताचा नकाशा. हे झाडं आहेत म्हणून हे टोक दिसत नाहीये, पण प्रॉपर भारताचा नकाशा आहे हे. आणि वर गेल्याच्या नंतर वनरक्षकांचे
ऑफिस वगैरे आहे जे फॉरेस्टवाल्यांचं, ते तेवढं आहे खूप छान तेवढ्यावर. तिथून जाण्यासाठी रस्ता कुठून आहे मला तर कळला नाही. पण पायऱ्या खूप आहेत, खूप म्हणजे खूप. पार थकून गेलो होतो आम्ही. तिथं जाऊन थोडंसं बसलो, पाणी वगैरे पिलं. मुलं खेळत होते तेवढ्या वर जाऊन आणि तेवढ्या वरून एवढं सुंदर दृश्य दिसत होतं ना, मी कदाचित साऊथच्या मूव्हीमध्येच बघितलेलं आहे. तुम्हाला तो मूव्ही आवडती का? तो साऊथची मूव्ही आहे सूर्याची. मिसाईल लॉन्चसाठी दुसऱ्या देशातील लोकं वगैरे येतात. ते अशाच प्लेसमध्ये केलेलं आहे. कदाचित ह्याच असंच म्हणू शकता तुम्ही. एवढं सुंदर दृश्य होतं. सगळं बघितल्यानंतर आम्ही पुन्हा खाली जायला निघालेलो आहे. बघता तुम्ही पूर्ण भारताच्या नकाशा आहे. ह्या पण जागी थोडेसे फोटो वगैरे काढले आणि मुलांसोबतच खाली गेलो आम्ही. तिथे जाऊन थोडंसं बसलो. जेव्हा खाल्लं-पिलं, थोडा नाश्ता केला. नाश्ता करून पुन्हा आणि माळ म्हणले की छोटे-छोटे किडे वगैरे ते साणसूळ वगैरे असतात ना सापासारखं, ते खूप छान वाटतात. ते पण दिसत होते. माकडं तर होतेच आणि चला जाताना माकडांना बाय करून आम्ही निघाले आमच्या घराकडं परत. इथं रस्त्यामध्ये गायांची शाळा भरल्यासारखी होती, कारण बऱ्याच गाया होत्या. मी आजपर्यंत निजामाबादमध्ये एवढ्या गाया बघितल्या नाहीत. थोडं पुढं गेलं, निजामाबादमध्ये एंट्री केली, तर मशा आमच्यासोबत रनिंग करत होत्या. कोण जिंकतंय बघू म्हणून. चला भेटू पुन्हा. बाय.